नगर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या कर्ज घोटाळा प्रकरणामध्ये बँकेचे माजी उपाध्यक्ष शैलेश मुनोत आणि माजी संचालक दिनेश कटारिया यांचे अटकपूर्व जामीन विशेष जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एम.एच. शेख यांनी फेटाळून लावले. नगर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात पात्र नसणाऱ्या व्यक्तींना कर्ज देऊन घोटाळा करण्यात आला होता. बँकेने दिलेले कोट्यवधी रुपयांचे कर्ज हे अद्यापपर्यंत वसूल झालेले नाहीये. 211 कोटी रुपयांच्या कर्जाचा घोटाळा लेखापरीक्षणात उघडकीस आलाय. बँक बचाव कृती समितीचे अध्यक्ष आणि माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. माजी उपाध्यक्ष शैलेश मुनोत आणि माजी संचालक दिनेश कटारिया गुजरात यांनी या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जाला फिर्यादी राजेंद्र गांधी यांच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ अभिजित पुप्पाल यांनी जामीन देण्यास विरोध दर्शवला. बँकेचा गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे. विशेष म्हणजे 291 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणासंदर्भात ज्या पद्धतीनं बँकेच्या संचालक मंडळानं गांभीर्याने या बाबी लक्षात घेऊन वसुली करणं गरजेचं होतं, ती वसुली केली गेलेली नाहीये. त्यांच्यावर लेखापरीक्षणामध्ये ताशेरे ओढण्यात आले होते. एवढंच नाही तर आरबीआयनं सुद्धा त्यांच्यावर अशा प्रकारचे ताशेरे ओढले आहेत. बँकेचे आजी माजी संचालक हे या गोष्टीला जबाबदार आहेत. जर त्यांनी वेळेत पैसे वसूल केले नाही, त्यामुळं बँक डबघाईला आली. अनेक ठेवीदारांचे पैसे या बँकेमध्ये अडकलेले आहेत. ही बाब अतिशय गंभीर आहे. वास्तविक पाहता बँकेचे हे संचालक याला जबाबदार आहेत. असं असताना त्यांनी पळ काढणं योग्य नाही. त्यांनी जनतेचे जे पैसे आहेत ते देणं त्यांच्यावर बंधनकारक आहे. तरी घटना घडल्यानंतर ते अहिल्यानगर इथून पसार झाले होते. न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर माजी उपाध्यक्ष शैलेश मुनोत आणि संचालक दिनेश कटारिया यांचा जामीन फेटाळून लावलाय. या अगोदर 4 संचालकांचे जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळून लावलेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, अहिल्यानगर.